रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, झुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झालाय। जिल्ह्याचा निकाल 96.66% लागलाय। उत्तीर्णांमध्ये मुलींचं प्रमाण सर्वाधिक 97.89%। यंदाही 10वीच्या निकालात पुन्हा मुलींनीच बाजी मारली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेनंतर यंदा 10वीच्या निकालात 0.58% वाढ झाली आहे। जिल्ह्यातील 289 शाळांचा 100% निकाल लागलाय। 12वीचा निकाल लागल्यानंतर 10वीच्या निकालाबाबत उत्सुकता होती। ऑनलाईन निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपला निकाल मोबाईलवर पाहिला। काही भागात नेट कॅफेमध्ये विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती। निकालानंतर विद्यार्थ्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केलाय। विद्यार्थ्यांसह पालक निकालाची प्रिंट सोशल मीडियावर व्हायरल करत होते। अनेकांनी स्टेटस ठेवलाय। कोल्हापूर विभागाचा निकाल 97.45% लागलाय। सांगलीचा निकाल 96.66% लागलाय। विभागात तिसरं स्थान मिळाले। जिल्ह्यात माध्यमिकच्या 652 शाळा आहेत। या शाळेतील 38,066 विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला होता। त्यापैकी 37,815 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते। त्यापैकी 36,554 जण उत्तीर्ण झालेत। केवळ 1,262 विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत। गेल्या आठवड्यात 12वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली होती। 10वीच्या निकालातही मुलींचीच आघाडी आहे। 17,679 मुलींनी परीक्षेचा अर्ज भरला होता। त्यापैकी 17,546 मुलींनी परीक्षा दिली। त्यामधून 17,176 मुली उत्तीर्ण झाला। त्याचं प्रमाण 97.89% आहे। जिल्ह्यातील 289 माध्यमिक शाळांचा 10वीच्या परीक्षेचा निकाल 100% लागलाय। मिरज तालुक्यातील कळंबी येथील पेट्रोल पंपावर विश्रांतीसाठी क्रुझर वाहनामध्ये झोपलेल्या भाविकांवर अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून हल्ला करून दरोडा टाकला होता। भाविकांकडे असणाऱ्या सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 1,69,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता। या घटनेनं खळबळ उडाली होती। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि मिरज पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दरोडा टाकणाऱ्या 3 संशयितांना जेरबंद केले। तरबेज उर्फ तबऱ्या, 4 शिट्ट्या शिंदे, रणजित अशोक भोसले, सुरेश रवी भोसले या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक केली। नांदेड येथून बालाजी पाटील, त्यांची पत्नी आणि पाहुणे असे सर्वजण वाहनातून हैदराबाद येथून तुळजापूर, पंढरपूरहून ते कोल्हापूर महालक्ष्मीला जाणार होते। रात्रभर प्रवास झाल्याने विश्रांती घेऊन सकाळी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जाणार होते। विश्रांतीसाठी म्हणून ते कळंबी येथील एका पेट्रोल पंपावर 4 चाकी गाडीतच झोपले। रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात 7 ते 8 जण 4 चाकी गाडीवर हल्ला चढवला। दरोडा टाकून 4 चाकी गाडीतील चालक चंद्रकांत बावीकाळे आणि पत्नी तसेच बालाजी पाटील आणि पत्नी यांच्याकडून चाकूचा धाक दाखवून 1,69,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। हा सर्व प्रकार पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता। या प्रकरणी तपास करताना पोलिसांना माहिती मिळाली की सिद्धेवाडी खण येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार तरबेज उर्फ तरब्या, 4 शिट्ट्या शिंदे हा थांबला असून सदर गुन्हा त्याने केला। यावेळी सापळा रचून तरबेज याला ताब्यात घेतलं। त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपण कळंबीतील प्रवाशांच्या गाडीवर दरोडा टाकल्याचं सांगितलं। तसेच त्याच्यासोबत रणजित भोसले, सुरेश भोसले असल्याचंही सांगितलं। त्यानंतर या दोघांना ताब्यात घेत अटक केली आहे। सांगली लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी येत्या 4 जून रोजी वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे होणार आहे। मतमोजणीला अवघा आठवडा राहिल्याने प्रशासनाची जोमात तयारी सुरू आहे। मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी सुरू असलेलं कामकाज आणि व्यवस्थेची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी पाहणी करून सूचना दिल्या। पुढील आठवड्यात मतमोजणी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून त्याबाबतची तयारी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्यासमवेत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली। सांगली लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान झाले। मिरजेतील सेंट्रल वेअर हाऊसिंगमध्ये कडक पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्रे ठेवण्यात आले। 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे। त्यासाठी प्रशासकीय कामांना गती आली आहे। मतमोजणीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आवश्यक ती सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी यांनी दिल्या। मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी आवश्यक त्या सेवा सुविधांबाबत संबंधितांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी यावेळी दिल्या।
वादळी वाऱ्याबरोबर पावसाला सुरुवात होते, त्यामुळे अधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवावी. शहरातील धोकादायक इमारतींवर सूचना फलक लावण्याबरोबर नाले सफाई तातडीने पूर्ण करणे व अनधिकृत होर्डिंग हटवण्याची कार्यवाही पूर्ण करावी. कामखलगर्जीपणा करू नये, अन्यथा कारवाई अटळ असल्याचा इशारा प्रभारी आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिला आहे. महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी अधिकारी आणि खाते प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी मान्सून पूर्व तयारीचा आढावा बांधकाम, आरोग्य, नगररचना विभागाकडून घेतला. शहरातील बेकायदेशीर होर्डिंगचा आढावा प्रभारी आयुक्त अडसूळ यांनी घेतला. मालमत्ता विभागाने पुढील 3 दिवसात बेकायदेशीर होर्डिंग काढावेत अशा सूचना त्यांनी दिल्या. महापालिका क्षेत्रात असलेल्या धोकादायक इमारतींवर चर्चा झाली. शासन निर्णय आणि कायद्याच्या कक्षेत राहून धोकादायक इमारतीवर कारवाई करणं आवश्यक आहे. धोकादायक इमारत आणि बांधकाम पाडण्याची कारवाई यापूर्वी मान्यता घेतलेल्या इमारतीबाबत सत्वर चालू करावी असे आदेश प्रभारी आयुक्त अडसूळ यांनी दिलेत. आपत्ती परिस्थितीत हयगय अगर कसूर सहन केली जाणार नाही, अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिलाय. दरम्यान महापालिकेत प्रत्येक सोमवारी अधिकारी खाते प्रमुखांची आढावा बैठक होते. सोमवारी झालेल्या आढावा बैठकीला अनेक अधिकारी खाते प्रमुख उशिरा आले, काही विनापरवाना गैरहजर होते. अशा अधिकाऱ्यांना 500 रुपये दंड करावा असे आदेश आस्थापना विभागाच्या सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे यांना दिलेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत 6 ते 7 कोटींचा अपहार झाल्याचं बोललं जाते. मात्र ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे. बँकेकडून चौकशीचा फार्स करू नये, संबंधितांवर फौजदारी कारवाई करून सहकार विभागामार्फत सर्व शाखांची चाचणी लेखापरीक्षण करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख, नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, स्वतंत्र भारत पक्ष सांगलीचे अध्यक्ष सुनील फराटे, शिवसेना उभाटा गटाचे सुरेश साखळकर, गजानन साळुंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठवले. या पत्रात म्हटले की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकरी, शेतमजूर तसेच सर्वसामान्य नागरिकांची बँक आहे. तसेच जिल्ह्यातील सहकारी संस्था म्हणजेच साखर कारखाने, सूतगिरण्या, प्रक्रिया संस्था, मजूर संस्थांना आणि अशा प्रकारच्या इतर सहकारी संस्थांना आर्थिक सहाय्य देते. म्हणूनच या बँकेला जिल्ह्याची अर्थवाहिनी संबोधले जातं. या बँकेकडे फार मोठ्या प्रमाणात अपहार, गैरव्यवहाराची प्रकरणे घडत आहेत. निधीवरती बँकेतील काही कर्मचाऱ्यांनी डल्ला मारला. ही रक्कम 6 ते 7 कोटी असल्याचा अंदाज आहे, पण ही रक्कम मोठ्या प्रमाणात असल्याचा संशय आहे. अपहारित रक्कम ही शासनाचा निधी असल्यामुळे शासनाच्या निधीचा गैरवापर झाला. त्यामुळे शासनाने याची चौकशी करून अपहार करणारे तसेच अपहारास अप्रत्यक्षरित्या मदत करणारे संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. घोटाळ्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. बँकेच्या सर्व शाखांचं ऑडिट करण्यात यावं, अन्यथा जनआंदोलन उभारू असा इशारा निवेदनाद्वारे दिलाय. जत तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना देण्याची मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जत तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनामार्फत पंचनामे सुरू होतील. यापूर्वी कागदोपत्री पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा केली. मागील नुकसानीचे पंचनामे करताना वस्तुनिष्ठ न करता तोंड पाहून कागदोपत्री पंचनामे केले असल्याने ज्यांचं नुकसान झालं नाही त्यांनी नुकसान भरपाई मिळवली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त भरपाई न मिळता त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार प्रशासनाने केलाय हे सिद्ध झाले. त्यामुळे सध्या जत तालुक्यात वारा वादळासह अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून प्रशासनाने पंचनामा करण्याचं काम सुरू होईल. त्यामुळे पंचनामा करणाऱ्या समितीला मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि इतर अधिकारी कर्मचारी यांना व्यक्तिसापेक्ष पंचनामा न करता वस्तुनिष्ठ पंचनामा करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. आरक्षित जागांचा विकास, उपसूचनांवरून केलेले वादग्रस्त ठराव, एलईडी घोटाळा, शेरी नाला व अन्य तक्रारींवर योग्य ती कारवाई करा असे आदेश शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिकेला दिले आहेत. याबाबत नागरिक जागृती मंचच्या वतीने शासनाच्या नगरविकास विभागाने तक्रार केली होती. याची गंभीर दखल शासनाने घेतली आहे. स्मार्ट एलईडी प्रकल्पासाठी महापालिकेने समुद्राशी केलेला करार एकतर्फी आहे. महापालिकेच्या आर्थिक हिताचा नाही. या प्रकल्पात मोठा घोटाळा असून चौकशी करावी अशी मागणी नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी नगरविकास विभागाकडे केली होती. वृक्षतोड प्रकरणी कारवाई करावी. शेरी नाल्याचं सांडपाणी विना प्रक्रिया कृष्णा नदीत मिसळत आहे. कृष्णेचं प्रदूषण होते. हे प्रदूषण रोखण्यासाठी प्रस्तावित प्रकल्पाला तातडीने मंजुरी मिळावी. कामासाठी निधीचीही तातडीने तरतूद करावी अशी मागणी साखळकर यांनी केली आहे. महापालिका क्षेत्रातील आरक्षित भूखंड मोबदला देऊन ताब्यात घ्यावेत. त्यांचा विकास करण्याकडे महापालिकेचं दुर्लक्ष होत असल्याकडे साखळकर यांनी नगरविकास विभागाचं लक्ष वेधलं होतं. दरम्यान साखळकर यांनी केलेल्या तक्रारींवर योग्य ती कारवाई करावी असे आदेश नगरविकास विभागाने महापालिकेला दिलेत. तसेच महापालिका क्षेत्रात 20 सप्टेंबर 2016 पासून विकास हस्तांतरित प्रणाली लागू करण्यात आली. नुकसान भरपाई रकमेशिवाय आरक्षित जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र
TDR बाबत लोकात अद्यापही अनास्था होती. लोकांची अद्यापही रोख स्वरूपामध्ये नुकसान भरपाई मागणीचा कल दिसून येतो. विकास योजनेतील बहुतांशी आरक्षणे गुंठेवारी विकसित क्षेत्रावर पडल्यामुळे नागरिक सुविधांची आरक्षणे विकसित करता येत नाहीत. महापुरामुळे बहुतांशी आरक्षणे पूर नियंत्रण रेषेत येत असल्याने तेथील आरक्षणे विकसित करण्याबाबत अडचणी निर्माण होत आहेत, असंही नगररचना विभागानं म्हटलं आहे. महावितरण कंपनीने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना दर्जेदार, अखंडित आणि सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी बिघाड कमीत कमी होईल या दृष्टीने नियोजन केलं. मान्सूनपूर्व विद्युत यंत्रणा देखभाल दुरुस्तीची जिल्ह्यात 72,933 कामे पूर्ण केल्याचा दावा महावितरणाचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांनी केलाय. अंतिम टप्प्यातील कामे अद्याप सुरू असल्याचं सांगण्यात आलं. यामध्ये 42,182 ठिकाणी लघु व उच्चदाब वाहिन्या, गाळ्यातील वीज तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत. महावितरणकडून वीज वाहिन्या, उपकरणांची देखभाल दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. त्यामध्ये वीज वाहिन्यांना स्पर्श करत असतील त्या फांद्या छाटणे, तुटलेल्या पिन आणि डिस्क इन्सुलेटर बदलणे, स्टे वायरमधील स्टे इन्सुलेटर तपासणे व दुरुस्त करणे, वाहिन्यांचे जळालेले वा खराब झालेले जम्पर बदली करणे, वाकलेले वा गंजलेले खांब बदलणे, उंचीबाबतचे निकष व न अनुसरलेल्या सैल झालेल्या तारा तोडणे, लघुदाब वाहिनीवर PVC स्पेअर्स बसवणे, उच्चदाब व लघुदाब वीज वाहिन्यांना गार्डिंग पुरवणे, रोहित्र आणि वाहिन्यांचे खराब झालेले लाइटनिंग अरेस्टर बदली करणे, लघुदाब वितरण पेटीची किरकोळ दुरुस्ती करणे आणि दरवाजा नसल्यास लावणे, भूमिगत वीज वाहिन्यांचे तात्पुरते असलेले जॉईंट कायमस्वरूपी करणे, उच्चदाब व लघुदाब फीडर पिलरचे पूर्ण आर्थिंग तपासणे, तसेच आवश्यक असल्यास दुरुस्ती करणे, जळालेल्या व तुटलेल्या सर्व्हिस वायर बदलण्याची कामे करण्यात आली.